मित्रांनो, राजकारण काय असतं आणि नेहमीच जनतेची फसवणूक सत्ताधारी कसे करतात हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहत आहात देशोन्नती न्यूज. तुम्ही देखील लाडकी बहीण अथवा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरत असाल तर थोडं थांबा, डोळे बंद करा आणि थोडा विचार करा की हे शक्य आहे का. लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून 31 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ आहे. त्याचबरोबर पंढरपुरात देखील नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना ही घोषित केली आहे. यामध्ये 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमाधारक म्हणजे डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना 8,000 आणि पदवीधर या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये स्टायपंड मिळणार आहे. पण आपण कदाचित विसरला असाल की ऑक्टोबरमध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत आणि सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि ही योजना आचारसंहितेमुळे थांबवण्यात येईल. या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आम्हाला पुन्हा निवडून द्या, म्हणजेच याचा लाभ तुम्हाला मिळेल असं गाजर पुन्हा सत्ताधारी दाखवतील. बरं, त्यानंतर देखील हे निवडून आले तरीही या योजनेचा पैसा खरोखर जनतेपर्यंत पोहोचणार का, जनतेला याचा लाभ होणार का, याच विषयाला धरून देशोन्नतीच्या माध्यमातून आज आम्ही सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करत आहोत. तर या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्यासाठी आमच्यासोबत आहेत देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भोरे सर, ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी पुरुषोत्तम गावंडे सर. आपल्या दोघांचे आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. तर माझा पहिला प्रश्न ज्येष्ठ सनदी अधिकारी पुरुषोत्तम गावंडे सर यांना आहे. सर, सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे नुकताच अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि हा अर्थसंकल्प 4.5 लाख कोटीचा आहे आणि त्यात योजनेची खैरात वाटल्या जात आहे. काय वाटतं तुम्हाला? साधारणपणे शासनाचा अर्थसंकल्प जो तयार करण्यात येतो ती एक अतिशय तांत्रिक प्रक्रिया आहे. आपल्याला आठवत असेल की डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी झिरो बेस बजेट नावाचा एक कन्सेप्ट आणला होता. तर त्या झिरो बेसचा अर्थच असा होता की आधीच्या वर्षाचे जे बजेटचे फिगर्स आहे, वेगवेगळ्या योजनावरती वेगवेगळ्या खात्यावरती जी तरतूद आहे त्याच्यामध्ये थोडाफार फेरबदल करून नव्या योजना ज्या आहेत त्या करणे असा होता. मात्र त्यांनी तो कन्सेप्ट अगदी फिरवून टाकला होता. एक तो मोठा अर्थशास्त्रीय प्रयोग होता आणि त्यावेळी त्यांनी असं ठरवलं होतं की बाबा कुठल्याही खात्यावरची तरतूद शून्य समजून तिथून सुरुवात करायची. तर त्या पद्धतीनं जर विचार केला तर बजेटिंग ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फार मोठं स्वातंत्र्य अर्थमंत्री किंवा सरकार घेऊ शकत नाही, ही फॅक्ट आहे. बऱ्याचशा लिमिटेशन्स असतात. आता उदाहरणच द्यायचं तर मी असं सांगेल की समजा एक 100 रुपयाचं बजेट आहे, तर या बजेटमधला साधारणपणे 50% फिगर जी आहे ती कमिटेड एक्सपेंडिचर नावाचा एक प्रकार आहे, ज्याला वोटेड एक्सपेंडिचर सुद्धा तांत्रिक भाषेत म्हणतात. पण त्याच्यात फेरफार करता येत नाही. या वर्षीचा 2024-25चा महाराष्ट्र शासनाचा जो अर्थसंकल्प आहे तो 6,12,000 कोटींचा आहे. आता यामध्ये 2,75,000 कोटी हे कमिटेड एक्सपेंडिचर आहे आणि कमिटेड एक्सपेंडिचर मध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही. म्हणजे सरकारचं बजेट जे आहे ते कितीवर आलं? 6,12,000 उणे 2,75,000 बरोबर 3.5 लाख कोटीवर येऊन बसलं. आता या 3.5 लाख कोटीमध्ये वेगवेगळ्या खात्यांच्या तरतुदी कशा आहेत ते बघूया आपण. शिक्षण खात्यावर 95,000 कोटी आहे खर्च आणि इतर महत्वाची जी 12 खाती आहेत, समजा आता आरोग्य आहे त्याच्यावर 6.5% बजेटचा हे आहे. तर या संपूर्ण 12 खात्यावरची बजेटची तरतूद ही 2 लाख कोटी आहे. म्हणजे 2 आणि 1 3 लाख कोटी, 6,12,000 कोटी उणे 2,75,000 कोटी बरोबर यांच्या आवाक्यात असलेला आकडा 3,50,000 कोटी आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या 12-14 खात्यावरची तरतूद जी आहे तीच आहे जवळपास 3 लाख कोटी. म्हणजे यांच्या जवळ 25,000 कोटीच्या वर उरतच नाही पैसा. जर अशी अवस्था आहे तर ते लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मेवणा, लाडका सासरा काय हा प्रकार काय आहे? थोडक्यात हे गंमत अशी झालेली आहे. हा लॉलीपॉप निर्माण कुठून झाला की ज्यावेळी भाजपाला असं लक्षात आलं की आपल्या पायाखालची जमीन सरकली त्यावेळी त्यांनी एक पाहिलं की केजरीवाल का आला, केजरीवाल का आले, तर त्यांच्या निवडून येण्यामागे एक प्रकारचं एक धार्मिक भावना चेतवणे, चला 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 तीर्थयात्रा फुकट. किंवा मग मध्य प्रदेशमध्ये यांना यश का मिळालं, 100% सीट्स आल्या यांच्या का आल्या, तर मग मध्य प्रदेशमध्ये त्यावेळी त्या भाजपा मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण आणली होती. मग आपलं जसाच्या तसं त्यांनी रिपीट करणं सुरू केलं, झेरॉक्स कॉप्या मारल्या, लाडकी बहीण, तीर्थयात्रा, अजून काय काय होईल माहित नाही. मला सांगा, माझा स्वतःचा अंदाज कुठलाही अर्थशास्त्रीय
म्हणजे सामान्य ज्ञान असलेला माणूस सुद्धा, तज्ज्ञाची गरज नाही आहे. हे आकडे पाहिले तर लक्षात येते 25-30 हजार कोटीच्या वर महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याच्या हातामध्ये इकडे तिकडे करायला पैसाच नसतो. हे कुठून आणणार आहे पैसा? लाडकी बहीणला 46,000 कोटी, सिलेंडर ते गॅस सिलेंडरला 50,000 कोटी, तीर्थयात्रेला 25,000 कोटी, कुठून येणार आहे 1 लाख कोटी? हे काय झाड लावलं का मंत्रालयात एखादं हलवलं की पैसे पडणार आहे? हा अतिशय चुकीचा भाग आहे. आणि या पद्धतीने आपण फक्त मतदारांना मूर्ख बनवणे, मतं काढून घेणे, हे 2 महिने देतील. सप्टेंबर, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने 1500 रुपये येतील. चौथ्या महिन्यात एक तर हेच राहणार नाही, आणि हे राहिले तर मग काहीतरी बदल करायला तर जागा आहे. पुन्हा 5 वर्ष आहे आपल्याला आरामशीर चॉकलेट द्यायला. असा सारा प्रकार आहे. त्याच्यामुळे ही योजना जी आहे ती व्यवहार्य आहे असं मला वाटत नाही. अगदी अगदी. याच्यानंतर आपण जाऊयात माझ्या देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे सर. खरं तर आपण वरिष्ठ पत्रकारही आहात. वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपलं नेहमी मत आपण मांडत असता. आताचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा गावंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे सरकार ही जनतेची उघडपणे फसवणूक करत आहे. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचं जे मर्म आहे ते आहे एकतर सत्तेची भूक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना फुकट मिळवण्याची एक सवय. लोकांना एक समजत नाही, माहिती नाही. मी त्यांच्यासाठी मुद्दा म्हणून एक कथा सांगतो की त्यांना माहित नसेल. माझ्या ह्या मागच्या आठवड्याच्या प्रहारमध्ये मी तो लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये मी त्याचा उल्लेख केलाय. कसं आहे की रानडुकरं जे आहेत ते पकडायची एक पद्धत आहे. त्यांना कसं पकडतात ती इथं मुद्दाम सांगतो. काय असतं की जंगलामध्ये एक म्हणजे जागा निवडतात. त्या जागेवर आणून कंस टाकतात, मकईचे कंस. डुकरांना मकईची कंस फार आवडतात. मग 2-3 दिवस ती डुकरं येऊन तिथे रोज मकईचे कंस खातात, रोज यायला लागतात. मग काय करतात, पलीकडून मग त्याला एक कंपाऊंड लावून टाकतात. मग डुकरं दुसऱ्या बाजूने येऊन ते कंस खातात. मग दुसऱ्या 2-3 दिवसांतर दुसऱ्या बाजूला लावतात. पुन्हा 2-3 दिवसानंतर तिसऱ्या बाजूला लावतात. कंस रोज डुकरं येतात, खातात. आणि मग काय करतात, ते चौथ्या बाजूला एक कंपाऊंड लावतात आणि त्याला एक छोटासा गेट ठेवतात, दरवाजा लावतात. मग कंस आतमध्ये येतात, कंस खायला लागतात डुकरं आतमध्ये येऊन, आणि त्याच्यानंतर मग हळूच तो दरवाजा बंद करून टाकतात. अशा रीतीने सर्व डुकरांना पकडून टाकतात. नंतर त्यांना सरळ सरळ कत्तलखान्याकडे त्यांची रवानगी केल्या जाते. तर सांगायचा मुद्दा असा आहे की लोकांना हे समजत नाही आहे की हे जे फुकट घेण्याची जी काही सवय सरकारने लावलेली आहे याचा परिणाम फक्त एकच होणार आहे, आणि तो म्हणजे या सगळ्या लोकांची काम करण्याची जी शक्ती आहे ती एकदा माणसांना, सगळ्यात मोठी गोष्ट मनुष्य स्वभावाला काय आवडते, शरीराला काय आवडते, तर ते म्हणजे आळस. जे रे हरी खाटल्यावरी जर कोणी असलं तर कोण नाही म्हणणार आहे. मग एकदा पण ती खाटल्यावर बसून खायची सवय लागली की मग तुमची काम करण्याची शक्ती निघून जाते, आणि मग लोक आळशी झाल्यानंतर त्या देशाचा त्याचा ऱ्हास होतो. तुम्ही एकच लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या जात आहेत, कारण ह्या सगळ्या लोकांना हे मानसिकता ओळखली आहे, आणि याच्या नंतर यांना फक्त या लोकांकडून फक्त एकच पाहिजे आहे, ते म्हणजे सत्तेवर बसायचं आहे. सत्तेवर कशासाठी बसायचं आहे? लोकांच्या देशाच्या भल्यासाठी बसायचं नाही आहे, तर मलिदा खाण्यासाठी बसायचं आहे. प्रत्येकाला कमिशन खायची आहे, कमिशन खोरी करायची आहे, आणि त्या दृष्टिकोन काय वाटेल ते झालं तरी सत्ता काबी झाली पाहिजे. त्याचं उदाहरण आपण आता महाराष्ट्रामध्ये बघितलं. ही जी काही सत्ता बदल नुकताच झाला त्याच्यामध्ये ते दुसऱ्या पार्टीचे लोक फोडले, त्यांना 50-50 कोटी रुपये दिले. एकंदर 3-1 हजार कोटी रुपयाचा तो गेम केला, आणि त्याच्यानंतर यांनी सत्ता ताब्यात घेतली. राज्यासमोर सध्या जे काही चाललेलं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, राज्यामध्ये काही याच्या अगोदर काही योजना नाही आहेत का? त्या योजना आल्यानंतर काय झालं तुम्हाला माहित नाही का? म्हणजे आमच्या राज्यामध्ये सध्याच्या घडीला एसटी बस मोफत आहे. लोक त्याच्यामध्ये गरज नसताना फिरतात, आणि ही परिस्थिती आहे की आता बसमध्ये पाय ठेवायला जागा मिळत नाही. निराधार योजना आणली, आणि भक्कम आधार असणारे जे लोक आहेत की नाही ते सुद्धा या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत. शेतकऱ्यांना शेत विमा, विविध सबसिड्या, शेतकरी सन्मान निधी, विहीर, पंप, पाईपलाईन, स्प्रिंकलर, म्हशी, बकऱ्या, असं या अशा अनेक मोफत योजनांचा पाऊस सरकार पाडून राहिलेला आहे. PM आवास योजनेअंतर्गत मोफत घरं, मोफत आरोग्य, 5 लाखापर्यंतचे आरोग्य विमे,
मोफत धान्य वाटप, त्याच्यानंतर आता महिलांना लाडकी बहीण योजना. तर सांगायचं थोडक्यात म्हणजे काय आहे, तर मध्यमवर्गीय, नोकरदार आणि टॅक्स पेअर सोडले तर असा एक घटक ठेवला नाही की ज्याला काही फुकट सरकार देऊन नाही राहिलं. याचा परिणाम काय होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये, की टॅक्स पेअरने जर असं म्हटलं की आमचा पैसा आम्ही या देशाच्या विकासासाठी देतो, तो सरकार असाच वाटत असेल, आम्ही टॅक्स द्यायचा कशाला? आणि त्यांनी जर खरंच संप केला आणि त्यांनी ठरवून टाकले की तर आम्ही टॅक्स देणार नाही, किंवा त्यांनी जर एखादं कोर्टामध्ये PIL टाकली आणि त्यांनी कोर्टाला त्यांची PIL ही एक्सेप्ट करून घ्यावं लागेल, त्याच्यावर चर्चा करावी लागेल. ते अत्यंत गंभीर अशा बाबी आहेत. या सगळ्या गोष्टी समजून घेणं, केवळ सत्ता हाती येण्यासाठी फुकट मिळतं म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे, एवढंच मी या संदर्भात सांगतो. धन्यवाद सर. गावंडे सर, मी परत तुमच्याकडे येतो. गावंडे सर, अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आता सध्याची म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आणि आता पंढरपुरामध्ये एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना ही डिक्लेअर केली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ही योजना डिक्लेअर केली आहे. काय वाटतं तुम्हाला? आणि विशेष म्हणजे लाडकी बहिणीला तर फक्त 1,500 रुपये महिना आहे, पण लाडका भाऊ याला पदवीधर विद्यार्थ्याला तब्बल 10,000 रुपये प्रति महिना आहे. म्हणजे अगदी 10 पट खर्च वाढतोय. तर काय वाटतं? नाही, ही तशी तांत्रिक भाषेत, विधिमंडळाच्या भाषेत म्हटलं तर आर्थिक बेशिस्तच आहे. तुम्ही ज्यावेळी विधिमंडळाला फेस करता आणि विधिमंडळासमोर जाताना तुम्ही ज्या मागण्या मांडता, ज्याच्यावरती लोकप्रतिनिधींचा चर्चा होते, लोकप्रतिनिधींची संमती मिळवता, त्याच्यानंतर बजेटचं अधिवेशन संपल्या तुम्ही मोठमोठ्या घोषणा करणं साधारणतः अपेक्षित नाही. पण आता राज्यकर्ते आहेत, ते राज्य आहे त्यांच्या हातामध्ये. आता तुम्ही जो उल्लेख केला, लाडकी बहीण, लाडका भाऊ वगैरे, यांना लाडका शेतकरी नाही, बाकी सारे लाडके आहेत. म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, पण बहिणी शेतकऱ्याच्या घरात बहिणी आहेत ना. बहीण हा काही अजब स्वतंत्र तयार केलेला पदार्थ आहे का देवानी वरून पाठवलेला? शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांच्या बहिणी नाहीत का? शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट झाली साहेब, की तुम्ही एक तर त्यांना मजुरांना फुकट धान्य देता, त्याच्यानंतर त्यांना फुकट सिलेंडर देता, त्याच्यानंतर मला वाटतं आता डेटा बिटा फुकट द्यायचे काय नियोजन होते काय की तेही करतील एखाद्या वेळी. आणि तीर्थयात्रेला कंटाळा आला त्याला घरी बसून खाऊ तर बाहेर जायची सोय करून ठेवता. या साऱ्या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या शेतकऱ्याला जर 7 क्विंटल 42 मिळालं तर 26,000 तसे सोयाबीन एकरात होते, 22,000 रुपये खर्च होते, त्याला 4,000 रुपये एकरी उरतात साहेब. एखाद्या 3-4 एकराच्या शेतकऱ्याला जर 12-13 हजार रुपये वर्षाचे भेटले तर त्याला रोज काय पडायला लागला? 10 रुपये 12 रुपये. तेही चांगलं झालं तर, वाहून गेलं तर अजून वेगळं. म्हणजे एका घटकाला, जो या देशातला 57% घटक आहे, जो मरायला टेकलेला आहे, जो दिवसाला 2 आत्महत्या करतो, त्या माणसाकडे तुमचं लक्ष नाही. कारण तो तुम्हाला दुसरे काही चॉकलेट दिले की येतो ना तुमच्या मागे धावत. फंडामेंटल गोष्टी करायच्या नाही. म्हणजे एखाद्या भुकेल्या पोराला तुम्ही बोलवायचं आणि त्याला चॉकलेट द्यायचंय, त्या चॉकलेटनं पोट भरणार आहे का त्याचं? त्याला त्याच्या घामाचे दाम मिळू द्या, श्रम करू द्या, मिळवू द्या, पिकवू द्या, खाऊ द्या. म्हणजे गव्हर्नमेंट की नाही, गव्हर्निंग नावाचं सोडून बाकी साऱ्या गोष्टी करत आहे. हे गव्हर्नमेंट सर्व गोष्टी तरबेज झालेलं आहे, फक्त गव्हर्निंग तेवढा भाग करत नाही आहे. मला एक सांगा, हे राज्यकर्ते किती शाळेमध्ये गेले होय? महाराष्ट्रातले सर्व आमदार आहेत, त्यांना विचारा तुम्ही एका एकाला धरून की तुझ्या मतदारसंघातल्या शाळेमध्ये जाऊन त्या शाळेचा दर्जा तपासला का? म्हणा, ग्रामीण भागातल्या शाळाची अवस्था किती वाईट आहे साहेब. 5वी 6वीतल्या मुलाला दुसऱ्या वर्गाची गणित येत नाही, आणि हे बाकीचं सारा लाडकी भाऊ लाडकी बहीण करत फिरायचं, मतं घ्यायचे, आणि त्याच्यानंतर दुसरं काही नाही. ठरलेला यांचा आर्थिक गणित आहे, फंड आणणे, रस्ते बांधणे, टक्केवारी खाणे, हा सारा हे सर्व तंत्र झालेलं आहे. आणि या साऱ्या विशियस सर्कलमध्ये मध्ये जर का समजा थोडासा नाराज झाला की त्या जनतेला मग हे अशा पद्धतीच्या तकलादू योजना, याला पॉप्युलरिस्ट अप्रोच म्हणतात. राज्यकर्त्यांना ज्यावेळी पॉप्युलरिस्ट अप्रोचनी ग्रासलेलं असते त्यावेळी तो देश अधोगतीकडे जातो. त्या देशाची आमच्या लहानपणी आम्ही पाहत होतो 4 वाजता शेतीतले कामं सुरू व्हायची. आता खेड्यापाड्यामध्ये 11 वाजता मजूर येत नाही, आणि आला 11 वाजता त्याचे हातपाय धरून तर 5 वाजता निघून जातो. म्हणजे तुम्ही या भारतातली जी वर्किंग पॉप्युलेशन आहे तिला आळशी बनवलेला आहे. बरोबर. मग गुटखा खात फिरतात पोरं, नाही तर मग ते डाटाचा वापर करत ते मोबाईलवर फिरतात. काय म्हणजे देशाला कोणत्या अवस्थेत न्यायचं आहे? या साऱ्या योजना ज्या आहे ना, या तकलादू योजना आहे, या योजनांना मूळ नाही. याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं रोजगाराला चालना मिळणं,
आरोग्यवर्धन होणं, शैक्षणिक गुणवत्ता वाढणं, हे काम आहे सरकारचं. बरोबर. फुकट पैसे देणं हे सरकारचं काम नाही. सरकारचं दलाल झालं मग. म्हणजे कराच्या रूपाने पैसा गोळा करायचा आणि योजनांच्या रूपाने पाठवून द्यायचा. आपण मोकळे. हा अप्रोच बरा नाही साहेब. याला चांगलं सरकार म्हणता येणार नाही. आणि मुळात हे बघा, याच्या गमती बघा. मी थोडंसं निरीक्षण केलं. यांची 46,000 कोटीची तरतूद आहे लाडकी बहीणवरती. याला वर्षाला समजा 18,000 रुपये जर त्यांनी तुम्ही केले, गुणाकार भागाकार करा, फक्त 2-2.25 कोटी लोकांच्यासाठी आहे ही योजना. मग जर तुमच्याकडे 13 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यातले 6.5 कोटी स्त्रिया आहे आणि त्या 6.5 कोटी मधल्या 3.25 कोटी जर का पात्र महिला असल्या, कारण आता त्यांनी पात्रतेचे निकष बदलले अलीकडच्या काळात, तर त्या 3.5 कोटीच्या ऐवजी तुम्ही 2.25 कोटीला देणार. म्हणजे 2.25 कोटी बाया कुठल्या तू माझी बहीण नाही म्हणणार आहात. हा प्रश्न आहे. म्हणजे यांच्या आकड्याचंही गणित कुठं जमत नाही आहे. केलेली तरतूद आणि ज्यांना पात्र असलेले लोक, म्हणजे अपेक्षित पात्र लोकांची संख्या, त्याच्यावरचा खर्च, याचं तरी गणित जमते का? हे तर गणित जमतच नाही. मी तुम्हाला जे ढोबळमानाने सांगितलं की 6 लाखाच्या बजेट मधले 2.25 लाख कोटी रुपये जर का तुम्ही कमिटेड एक्सपेंडिचर सोडल्यानंतर उरलेल्या बजेटमध्ये इतर खात्यांची तरतूद वगळल्यावर 25,000 कोटीपेक्षा पैसा जास्त महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याच्या हातात राहत नाही साहेब. म्हणजे कोणत्या भरोश्यावर बोलतात आपल्याला त्या योजना 40-40, 50-50 हजार कोटीच्या? मोठा अवघड काम आहे आणि जनता हे सारं सहन करत आहे. आनंद आहे, जाऊ द्या. काय प्रकाश कोरे सर यांच्याकडे, प्रकाश कोरे सर आताच गावंडे सरांनी सांगितलंय, तुम्ही खरं तर एक शेतकरी नेते आहात आणि तुम्हाला शेतकऱ्यांची खूप जाण आहे. विदर्भात नाही, महाराष्ट्रभरामध्ये दररोजच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतं. मग हे सगळं लाडकी बहीण, लाडका भाऊ, सरांनी पुरुषोत्तम गावंडे साहेब सांगितलं. हा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 सरणं पेटतात दिवसाला. बरोबर आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिवसाला 2 सरणं पेटत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे हे सांगा. आत्महत्या केलेल्या आणि शेतकऱ्यांचे याला काय सरणावून उठून काय पंढरपूरला पाठवतात का तीर्थयात्रा योजना? म्हणजे विधवा झालेल्या बहिणीला लाडकी म्हणणार काय? जिच्या नवऱ्याने जीव दिला तिला धरून आणणार आणि तिला म्हणणार तू माझी लाडकी बहीण, बांध मला राखी. काय आहे म्हणजे याच्यामधला कल्याणकारी राज्याचा दृष्टिकोन कुठं दिसतो तुम्हाला? आणि दुर्दैवाचा भाग म्हणजे विरोधी पक्ष याच्यावर बोलत नाही. सभागृहामध्ये हा विषय लावून धरणारे कोण आहे साहेब? प्रकाश पोरे सारखे माणसं जनतेला आवडत नाहीत. हा सिंह आमचा जर का विधानसभेत गेला तर कसा धाडेल? अगदी याच अशी अवस्था आहे. आता काय करणार? मला प्रकाश पोरे सरांकडे जायचं. प्रकाश पोरे सर, तुम्ही खरं तर एक शेतकरी नेते आहात, शेतकऱ्यांची तुम्हाला जाण आहे. गावंडे साहेबांनी आता ज्या पद्धतीने सांगितलंय आत्महत्यांचं प्रमाण वाढतोय, पण लाडका भाऊ शासनाला का दिसत नाही, हा एक माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, एक पत्रकार म्हणून, सध्या सर्वसामान्य माणसाने एखाद्याला फसवलं तर 420चा गुन्हा दाखल होतो. मग सरकार जेव्हा जनतेला फसवतं तर त्याबद्दल काय मत आहे तुमचं एक पत्रकार? नाही, एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवत आलेली आहे. आता मला सांगा, केंद्रातल्या मोदी सरकारने 2017ला म्हटलं होतं की आम्ही तुमची 5 वर्षामध्ये तुमचं लागत से दुगना देंगे. शब्द काय वापरला त्यांनी? आम्ही लागत से दुगना देऊ. परंतु लोक हे त्यांना विचारायला विसरले की लागत से दुगना क्या? आता लागत से दुगना म्हणजे 2017 म्हणजे 2022 पर्यंत लागत से दुगना करणार होते आणि त्यांनी केलं. पण लोकांनी हे विचारलं नाही त्यांना त्यावेळेला की लागत से दुगना क्या? त्यांनी लागत से दुगना खर्च करून टाकला साहेब. एक लक्षात घ्या, गेल्या 5 वर्षामध्ये शेतीचा खर्च दुप्पट झाला आणि शेतमालाच्या किमती निम्मे झाल्या. शेतमालाच्या बाजारात मिळणाऱ्या किमती, म्हणजे अशा पद्धतीने यांनी शेतकऱ्यांना 4 पट मागे नेलं, 4 पट चौपट करून टाकला शेतकरी. आणि या सगळ्या संदर्भामध्ये जसं गावंडे साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी बोंबाबोंब करायला पाहिजे ते कोणी करत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, या संदर्भामध्ये मी तुमच्या मुद्दा एक लक्षात आणून देतो की शिक्षकांचा प्रतिनिधी मंत्रालयात आहे, पदवीधरांचा प्रतिनिधी मतदारसंघात आहे, हे स्वराज्य मतदारसंघाचे प्रतिनिधी मतदारसंघात आहेत. त्यांचे सगळ्यांच्या म्हणजे हे आहेत
शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, शेतकऱ्यांचा मतदारसंघ कुठे आहे? शेतकऱ्यांचा मतदार ही मागणी का नाही व्हायला पाहिजे की ज्याला जो केवळ शेतकऱ्यांमधून निवडला जाईल असे विधान परिषदेमध्ये लोक का नाहीत पाठवले जातात? कुठे आहेत मतदारसंघ शेतकऱ्यांचे? यांनी किती मतदारसंघ तयार करून, गावंडे साहेब हा अत्यंत गंभीर विषय आहे, एक लक्षात घ्या. कारण कसं आहे की तुम्ही याच्यातला प्रत्येक जण काय म्हणणार, नाही आम्ही शेतकऱ्यांचेच प्रतिनिधी आहोत. अरे तुम्ही कोणत्या माणसानी, आय एम सॉरी फार चुकीचा शब्द वापरला, परंतु माझा संताप मला गप्प बसू देत नाही. तुम्ही केवळ दोन शेतकऱ्यांचे सर्ण पेटतात हे म्हटलं. अहो सर्ण नाहीत पेटत, दोन शेतकरी आत्महत्या करतात त्यांची सर्ण पेटतात हे सांगा. त्या जनतेला ते समजणार नाही. आणि एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगताय 2, विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत साहेब, आणि 11 जिल्ह्यातले 6 जिल्हे तुम्हाला माहिती आहे किती सेन्सिटिव्ह आहेत. या सगळ्या याच्यामध्ये, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये एका जिल्ह्यात जर 2 पेटतात तर 11 जिल्ह्यामध्ये किमान 15 शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. हे जे सरकार सत्तेवर आलं ना 2013ला, यांनी काय म्हटलं होतं, 2013ला हे मोठे टाळ मुदंग घेऊन फिरत होते आणि त्यावेळेला आरोप करत होते की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या नाही आहेत, तर ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत असलेल्या हत्या आहेत. आणि या सरकारवर 302 म्हणजे खुनाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे असं म्हणत हे सरकार 2014ला सत्तेवर आलं, एक लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर परिस्थिती 2013 पेक्षा आज 4 पट बिघडली आहे. तेव्हा जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या ना, त्याच्यापेक्षा आत्महत्या आता 4 पट वाढल्या आहेत. म्हणजे आता दिवसाला कमीत कमी एकट्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यात रोज 15 ते 20 आत्महत्या होतात. आणि महत्वाचं असं आहे की याचं हे सगळं बाहेर का येत नाही, त्याचं कारण सरकारने पोलिसांना सक्त आदेश दिले आहेत की तुम्ही अशा पद्धतीने कोणी शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर त्याला आकस्मिक मृत्यू असं म्हणा, आत्महत्या म्हणू नका. आणि अशा पद्धतीने हे काय म्हणतो त्याला कोंबडं झाकून सूर्याला झाकायचा प्रयत्न करत आहेत. परंतु हे काही लपून राहू शकत नाही. आजच्या घडीला माझं शेतकऱ्यांना या चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट आव्हान आहे की तुम्ही ठरवलं आहे ना आत्महत्या करायचं, मरताय ना तुम्ही, मग एकच काम करा, आता मरू नका. आता माझ्यावर गुन्हे दाखल झाले तर चालतील. माझं म्हणणं आहे की तुम्हाला या अवस्थेमध्ये ज्या लोकांनी आणून टाकलं ना त्यांची हत्या करा, नाहीतरी अरे मरणार त्याच्यापेक्षा फाशीवर जा ना. शेतकरी पोलीस पकडतील, फासावर लटकवतील, शहीद होऊन जा. जेव्हा शेतकऱ्यांचा खरं राज्य येईल ना त्यावेळेला आम्ही तुम्हाला हुतात्मे म्हणून तुमच्या कुटुंबाला पोचू, हे तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. परंतु मला एवढी चीड आलेली आहे सगळ्या गोष्टींची, सरकार कुठल्याही या सगळ्या संदर्भामध्ये, म्हणजे पंजाबचे शेतकरी 13 महिने तिथं सीमेवर बसतात, त्याच्यानंतर सरकार त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्या संदर्भात बोलायला तयार नाही आहे. कांद्यावर निर्यात बंदी करतात, गव्हावर निर्यात बंदी करतात, तांदूळावर निर्यात बंदी करतात. कशासाठी? तर केवळ शहरामध्ये असलेल्या लोकांना, ऐतखाऊ लोकांना स्वस्त मिळालं पाहिजे. याच्यासाठी शेतमाल सगळा दाबून, म्हणजे शेतमालाचे भाव दाबून ठेवायचे आणि केवळ शहरी लोकांचं लालून चाबून करायचं आणि दुटप्पी धोरणं अशी करायची की ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये गेले ग्रामीण भागामध्ये तर त्याला शेतकऱ्याला असं म्हणायचं की तुझ्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आणि शहरामध्ये गेलं म्हणजे लोकांना म्हणायचं की महागाई आम्ही फार कमी नियंत्रणात ठेवू, महागाई नियंत्रण. आणि विरोधी पक्ष सुद्धा तेच करणार, शहरात येऊन म्हणणार की महागाई खूप वाढली आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागात जाऊन म्हणणार की तुमच्या शेतमालाला भाव मिळाला. म्हणजे परस्पर विरोधी, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, एकाच माळेचे मणी आहेत. एक लक्षात घ्या, डेटा महाग झाला हे त्याच्यावर बोंबलणार नाही. ज्या कोरोना काळापूर्वी 40,000 मिळणारी मोटरसायकल आता 1,20,000 झाली. ती महाग ही नाही, सायकलीचे भाव 4 पट झाले, सगळ्या गोष्टी, सिलेंडर महाग झाला. यांना बाकी कशाबद्दलही कशाचंही काही महागाईसाठी त्याच्याबद्दल बोंबाबोंब करायची नाही. शेतमाल महाग झाला. एकीकडे शेतमालाला काय म्हणायचं की जीवनावश्यक आहे. अरे जीवनावश्यक आहे तर मग जीवनावश्यक गोष्टीची सगळ्यात जास्त किंमत दिली पाहिजे ना, की तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्हाला डेटा एक दिवस नाही मिळाला तर मरणार आहात का तुम्ही? तुम्हाला जर अजून कुठल्या गोष्टी मरणार आहात का? पण तू जर खायला मिळालं नाही तर काय हाल होतील तुमचे? मी इथे अगदी अधिकारवाणीने सांगतो,
की शेतकरी सुखी कधी होता गावंडे साहेब, तर जेव्हा शहरातले लोक उपाशी राहत होते ना, जेव्हा शेतकरी सुखी होता. या देशामध्ये तो काळ विसरू नका लाल बहादूर शास्त्रींचा, की ज्यांनी लोकांना सांगितलं होतं की एक दिवस उपवास करा, आमच्याकडे अन्नधान्य नाही आहे तर, आणि सगळे लोक पाळत होते, कारण ते लाल बहादूर शास्त्रींनी रेडिओवर केलेलं आव्हान होतं, लोकांनी पाळलं, कारण लाल बहादूर शास्त्री स्वतः तसे वागत होते. आजच्या घडीला जेव्हा देशाला आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवण्याचं काम होतं, आता त्या देशामध्ये 5 वर्ष 10 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्याचे गोडाऊन भरल्यात म्हणून सरकार आणि लोक माजले आहेत. यांना खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त पाहिजे आहे फक्त, बाकी कशाची किमती कितीही वाढल्या तरी यांना त्याची काही फिकीर नाही आहे या सगळ्या संदर्भामध्ये. आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीचे राज्यकर्ते जेव्हा सत्तेवर येतात ना, की जे हे म्हणतात की आम्ही तुम्हाला हे मोफत देऊ ते मोफत देऊ. अहो, एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याशी मी बोललो ना, या लाडक्या बहिणीबद्दल बोललो, त्यांना म्हटलं याचा विरोध व्हायला पाहिजे. नाही म्हणे, आता आम्ही असं करणार आहोत की आता आम्ही आमच्या निवडणुकांमध्ये असा प्रचार करणार आहोत की यांनी तर फक्त 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे, हे 1500 रुपये देणार आहेत, 2-3 महिन्यात देणार आहेत, पण आम्हाला जर तुम्ही सत्तेत बसवलं तर आम्ही तुम्हाला 1500 नाही, आम्ही तुम्हाला 3,000 रुपये प्रति महिना देऊ. म्हणजे बघा, म्हणजे हे नाही आहे, हे गोष्ट चुकीचे झाले याबद्दल कोणी बोलणार नाही आहे, कोणी राजकीय पक्ष त्यांची वावाडी काढणार नाही आहे. तर मग त्यांनी तुम्हाला 1500 दिले ना, आम्ही 3,000 देऊ. आता हे 3,000 म्हणजे तिसरा पक्ष म्हणजे तू 5,000 देंगे, पण हेच चाललंय. आयजीचे जे वावर बायजी उधार, याला विरोध करणार कोणी नाही आहे. जे टॅक्स पेअर आहेत ना, ते कोर्टात गेले पाहिजे गावंडे साहेब, हे नक्की पहा, मी तुम्हाला सांगतो, नक्की गेले पाहिजे. अगदी याला धरून मला गावंडे सर तुमच्याकडे यायचा हा महत्वाचा मुद्दा. आता पोहरे साहेबांनी सांगितलंय की अक्षरशः सरकार तर सोडा, पण दोन्ही विरोधक आणि सत्ताधारी हे याच पद्धतीने जनतेसोबत वागतील. पण जनतेला तुम्ही काय आव्हान करू शकाल अशा पद्धतीच्या फूस किंवा अशा पद्धतीच्या फसवणूक होते, तर त्या ठिकाणी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका आहेत, काय सांगू शकता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? आता हा तरतुदीचा जर विषय घेतला, आपण लक्षात घेतला, याच्यावरती जनतेच्या एका जाणकार वर्गाने रिॲक्ट व्हायला पाहिजे. आता पोरे साहेबांना असं वाटलं की हा विषय महत्वाचा आहे, किंवा आपल्याला वाटलं, मी आपलं अभिनंदन करेन आणि खरोखरच मला फार आनंद झाला की आपण हा ज्वलंत विषय राज्याचा, जो राज्यात मध्ये चर्चा व्हावी असे जे 2-3 प्रश्न असतील ना, त्यातला हा एक प्रश्न आहे जो आज तुम्ही उचलला. याला खरंच आदर्श पत्रकारिता म्हणतात. तुम्ही इश्यू बरोबर ओळखला आणि त्याला तुम्ही ऍड्रेस केलं. अहो, आज याच्यामध्ये राज्य सारं कर्जामध्ये बुडालं हो साहेब. ज्यावेळी 45,000 कोटी फक्त कर्ज होतं महाराष्ट्रावर, त्यावेळी विधिमंडळामध्ये 2-2 दिवस चर्चा होत होती. प्रकाश भाऊ, त्यावेळी विधिमंडळाच्या अधिकारी गॅलरीमध्ये मी बसून ऐकलेली आहे. 2 दिवस चर्चा होती, 45,000 कोटी कर्ज होतं. आज 8.25 लाख कोटी कर्ज आहे राज्यावर, आणि या हडेलहप्पी लोकांना त्याचं काही वाटतही नाही. कर्जाचा विषय येथल्या एखाद्या माणसाने काढला का हो राज्यकर्त्यांनी? आज 62,000 कोटी तुमचे 10% म्हणजे साधारणतः 57-58 हजार कोटी हे फक्त कर्ज परतफेडीवर जातात साहेब राज्याचे. हे अतिशय उद्विग्न करणारी बाब आहे. याच्यावर खरं म्हणजे हा प्रश्न उचलायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कशावर तरतुदी व्हाव्या, कशावर आंतरराष्ट्रीय मानकं आहेत, किंवा तुम्ही अमुक शिक्षणावरती तुमचा एकूण जीडीपीचे किती खर्च व्हावा, आरोग्यावर किती व्हावा, 3% व्हावा, 5% व्हावा, हे मानक ठरलेले आहे. तुम्ही ते अचीव करता का? तुमचं सरकार हे गोरगरिबांसाठी आहे का? आणि हे असे चॉकलेट देऊन म्हणजे फार चुकीची पद्धत आणि चुकीचा पायंडा पाडला. आणि भाऊ म्हणतात तसं म्हणजे ते हे सारा माकडाच्या उड्या झाल्या. एका माकडानं 3 फूट उडी मारली की दुसऱ्यानं म्हणायचं मी तर 5 फूट उडी मारतो. ते त्या साऱ्या याचा सत्यानाश जंगलाचा. हे बरोबर नाही. या पद्धतीनं विरोधी पक्षांनी बेजबाबदारपणे वागू नये. ठीक आहे, त्यांनी गाय मारली तर यांनी वासरू मारू नये, याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि भाऊ म्हणाले तसं आज राज्यामधला सर्वात गांजलेला, सर्वात त्रस्त असा घटक शेतकरी आहे. त्याच्याकडे प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे. काय तरतूद यांची 6-6.5% तरतूद आहे कृषी खात्यावर. का ती तरतूद वाढू शकत नाही? 57% जो वर्ग आहे तुमचा, त्याच्यावर तुम्ही 6-7% तरतूद करता, मग बजेटचा पैसा इतरत्र कुठं वळवता? हे रस्ते बांधणं, चोपडे रस्ते, त्या चोपड्या रस्त्यावरून काय शवयात्रा काढायची आहे का शेतकऱ्यांच्या?
काच काढतात हे राजकारणी पैसे आणतात, त्याचं तंत्र काही सारं माहित नाही का? शेंबड्या पोराला विचारा की राजकारणी 10% घेतात आणलेल्या फंड मधून. एका राजकारण्याला 1,000 कोटी मिळाले की डायरेक्ट 100 कोटी खिशात. 25 कोटी खर्च निवडणुकीत टाकला तरी 75 कोटी रुपये डब्यात. काय काय कराल तुम्ही? कशातले पैसे खातात? प्रेताच्या टाळूवरचं लोणी म्हणतात, त्याच्याही पलीकडे गेलेलं आहे सारे. हे सारं तंत्र आहे. कोणाचं राज्यकारभाराकडे लक्ष नाही आहे. याच्यामध्ये सुजाण लोकांनी, खरं म्हणजे पूर्वी अशा चर्चा घडत होत्या चांगल्या. नानी पालखीवाला बजेटच्या नंतर जे बजेटचं स्पीच द्यायचे ते लोक कान म्हणजे जीवाचा कान करून ऐकायचे, त्याच्यावर चर्चा व्हायच्या मोठमोठ्या. आता तसं काही घडत नाही. राज्याच्या पातळीवर तरी व्हायला पाहिजे होतं. अशा योजना येतात त्यावेळी काही कोणत्या कोपऱ्यातून तरी आवाज उठायला पाहिजे होते. म्हणजे प्रकाश भाऊ किंवा तुम्ही आपण बोलता, इतर कोणी फारसं याच्यावर चर्चा करत नाही, बोलत नाही. थट्टा मस्करी सारखं व्हॉट्सअपवर आल्यानं काही होत नाही ना. त्याला व्यवस्थितपणे चॅनलाइज करून तुम्ही हा विषय जनतेपर्यंत नेला पाहिजे. जनतेला कळलं पाहिजे की या पद्धतीनं आपण म्हणता तसं आता म्हणजे खेड्यापाड्यामध्ये एखाद्या माणसानं गंजिपा खेळला, जुवा खेळला की त्याला पकडतात. आणि ऑनलाईन लॉटरी म्हणजे काय? तिथं मोठमोठ्या ऍक्टर त्याची जाहिरात करतात, लावा म्हणतात आकडा. आपल्याकडे असं आहे सर. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट बाकी आहे सर. पोरे सर, अगदी थोडक्यामध्ये काय सांगाल? सध्याच्या विधानसभा निवडणुका समोर आहेत, त्याला अनुसरून सध्या अधिवेशन तर झालंच, त्याच्यानंतर आता म्हणजे अगदी योजनांची खैरात वाटल्या जात आहे. फक्त हे योजना लोकांना दिखाव्यासाठी आहेत का? काय वाटतं तुम्हाला? दिखाव्यासाठीच आहेत ह्या योजना. कारण त्याच्यामध्ये आता ह्यांनी एका योजना जाहीर केल्या. त्यातलं गंमत बघा, यांनी लाडक्या बहिणीचं ज्या दिवशी बजेट होतं त्या दिवशी त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर करून टाकली. त्याचं बजेट दुसऱ्याच दिवशी निघालं, GR त्याचा दुसऱ्याच दिवशी काढला, दुसऱ्या दिवशी. आणि त्याच वेळेस त्यांनी म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना शेतीचं वीज आता याच्या पुढे मोफत देऊ. त्याचा GR अजूनही निघालेला नाहीये. आणि ही जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याची तरतूद किती आहे बजेटमध्ये केलेली त्यांनी? 10,000 रुपये, 10,000 कोटी फक्त. आणि ऍक्च्युअली एका वर्षाला पैसे लागणार 48,000 कोटी रुपये. म्हणजे याचं क्लिअरच दिसून राहिलं ना की नियत काय आहे म्हणून. तर हे सगळं कसं आहे, हे वेळ निभावून घेण्याचं. आणि 1-2 महिने याच्यामध्ये यांचे कागद बिगद जमा करण्यात जातील, तोपर्यंत लोकांच्या घरामध्ये भांडणं लागतील. एका घरामधल्या 2च बहिणी घेणार आहेत, म्हणजे 4 बहिणी असल्या तर त्या जाणार कुठं आहे? आणि मग त्याच्यामध्ये घरातल्या घरातच भांडणं लागतील एक विषय. आणि नंतर कागद जमा करण्यासाठी 2-3 महिने गमावून टाकतील, तेवढं आचारसंहिता लागून जाईल. आणि एखादा हप्ता चुकून कोणाच्या तरी थोड्या बहुत 50-50 बायकांचा टाकून देतील. आणि ते लोकांचे आरा येते थांबा गडबड नका करू, थांबा येत आहे गडबड नका करू. आणि मग हे म्हणतील की अरे बाबा आमची द्यायची इच्छा होती, पण आता काय करू, यांनी आचारसंहिताच लावून टाकली. पण तुम्ही काही चिंता करू नका, आमचं राज्य आलं की पुन्हा आम्ही ही योजना चालू करून टाकू. अशी ही सगळी भामटेगिरी आहे. एवढं ह्या सगळ्या संदर्भामध्ये लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण जिथं नाही आडात तिथं कुठून येणार पोहऱ्यात, अशी साधी आणि सरळ विषय आहे. याबरोबरच आजच्या या कार्यक्रमाची वेळ संपली आहे. त्यामुळे आपण दोघंही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या दोघांचाही धन्यवाद सर. आणि महत्त्वाचा मुद्दा आज हाच आहे की देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न आज उचलला आहे. कारण सरकार जनतेला अगदी डोळे उघडपणे फसवत आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकार हे घोषणाबाजी करत आहे. अगदी म्हणजे आपण पाहतो योजनांची खैरात या ठिकाणी वाटल्या जात आहे आणि हे जनतेला कळणं खूप गरजेचं आहे. जनता तुम्ही लक्षात ठेवा, जी लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, या सगळ्या योजना ह्या फक्त बोलण्यापुरत्याच मर्यादित आहेत, कारण करणं प्रत्यक्षात शक्य नाही आहे. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.